मी अपूर्वा हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे ढोकळा। एकदम सोप्या पद्धतीने आणि जाळीदार असा ढोकळा आपण बनवणार आहोत। चला पाहूया यासाठी लागणारे साहित्य। 1 वाटी बेसन, इनो, लिंबूचा रस आणि हळद। आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण 1 वाटी बेसन टाकून घेत आहोत, थोडीशी हळद, त्यानंतर आपण त्यात थोडासा जो आपला लिंबूचा रस आहे तो टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बारीक। थोडंसं त्यात पाणी टाकायचं आहे अंदाजानुसार, जेणेकरून त्या बेसनाच्या त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत। त्यामुळे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यात आपण हे वाटलेलं ढोकळ्याचं मिश्रण टाकून घेत आहोत आणि हे आपल्याला 15-1 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण कुकर घेत आहोत। आपण कुकरमध्ये हा ढोकळा बनवणार आहोत, त्यासाठी यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये याची शिट्टी काढून घेणार आहोत, म्हणजे पाणी उकळलं ना तर हा कुकर आपला गरम होईल आणि त्याचं एक टेम्परेचर मेंटेन राहील। त्यानंतर या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये मी इनो टाकून घेत आहे। त्यात थोडंसं वरून इनोवर पाणी टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर किती फुलत आहे म्हणून। मी ते या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण यात टाकून घ्यायचं आहे। आणि हा आता आपण टॅप करून कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे ढोकळ्याला लागणारं पाणी बनवून घेत आहोत। यामध्ये तेल टाकायचं आहे, त्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यावर त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। लिंबाच्या रसाने या पाण्याला पण अशी एक वेगळी आंबट गोड चव येते। आपला ढोकळा तयार आहे। मी इथे याला सुरी घालून याच्यामध्ये चेक केलेला आहे आपला ढोकळा शिजलेला आहे की नाही प्रॉपरली। हा एकदम तयार आहे आपला ढोकळा। त्यानंतर मी याला प्लेटमधून काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपण किती छान प्रकारे आपला तो स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा। याला आपण कापून घेणार आहोत। यावर मी आता कोथिंबीर टाकत आहे। त्यानंतर आपण जे पाणी बनवलं होतं तेही टाकून घेणार आहोत। इथे आपला ढोकळा तयार आहे। अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।